मुंबईतलं तुमचं आवडतं हॉटेल लवकरच बंद होऊ शकतं, कारण आखाती देशांमधील युद्धामुळे मुंबईतील हजारो हॉटेल्स आता बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे। इराण आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसची सप्लाय चेन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। याचा थेट परिणाम घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर झालाय। गॅस कंपन्यांनी आता घरगुती वापराच्या सिलेंडरला प्राधान्य दिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना गॅस मिळणं कठीण झालंय। म्हणूनच पुरवठ्याअभावी अनेक हॉटेल्स सोमवारीच बंद ठेवावी लागली। जर ही परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील तब्बल 70 ते 80% उपाहारगृहे आजपासून बंद होऊ शकतात। हे फक्त खाण्यापिण्यापुरतं मर्यादित नाहीये। या हॉटेल व्यवसायाशी संबंधित सुमारे 1.5 कोटी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। एकट्या मुंबईतच लाखो लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। युद्ध जरी 7 समुद्र पार होत असलं तरी त्याचे चटके आता आपल्या शहरात जाणवू लागलेत। सध्या तरी यावर कोणताही ठोस उपाय दिसत नाहीये, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे। तुम्हाला काय वाटतं? महागाई आणि युद्धाच्या या काळात हॉटेल व्यवसाय पुन्हा रुळावर येईल का, की आपल्याला घरगुती जेवणावरच समाधान मानावं लागेल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जबरी खबरीला सबस्क्राईब करा।